जय हिंद मित्रांनो, हे आहे परळी शहराचं HP गॅसचं गोडाऊन. मित्रांनो, गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना ही अशी जी आपण सामान्यांची लाईन पाहत आहात, आज ही सामान्यांची पूर्ण हे सामान्य करून खाणारा वर्ग आहे. आज या गोरगरिबांना त्यांचे OTP कॅश मेमो त्यांना फोनवर मिळूनसुद्धा त्यांना इथं लाईनला यावं लागतं. आणि ज्यांना कसल्याही प्रकारचा OTP नाही, गॅसची बुकिंग नाही, अशांना त्यांच्या OTPमधून त्यांना घरपोच गॅस सिलेंडर दिलं जातं. मग ही काळाबाजारी आज परळी शहरामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये गॅसचं संकट निर्माण झालेलं असताना फक्त सामान्य माणूस तुम्हाला इथं लाईनला बसलेला दिसेल, जो करून खाणारा आहे. आणि जो श्रीमंत वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, राजकारणी आहेत, त्यांना त्यांच्या लगेनुसार गॅस सिलेंडर घरपोच केले जातात. मित्रांनो, माझी विनंती आहे आपल्या परळी शहराचे आमदार धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांना की आपण या मुद्द्याकडे सामान्यांच्या व्यवस्थित लक्ष द्यावे. आपण ही गर्दी पाहू शकता. तहसीलदार, कलेक्टर यांनी गॅसची काळाबाजारी थांबवावी. कारण आज परळी शहरामधील जे हॉटेल्स चालू आहेत तर तिथं घरगुती वापराचे सिलेंडर त्या हॉटेल्स धारकांना मिळतात, परंतु सामान्य माणसाला अशा प्रकारे इथं गॅससाठी लाईनमध्ये उभा राहावं लागत आहे. आणि दुसरी एक विनंती आहे, गॅस डिस्ट्रीब्युटर्सवाल्यांनी गोडाऊनला गॅस डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे गॅस वितरित न करता डायरेक्ट एजन्सीपाशी सर्वांना, ही जी मोठी गाडी त्यांची येणार आहे तर त्या मोठ्या गाडीतून सर्वांना गॅस तिथून द्यावेत, म्हणजे ही काळाबाजारी थोडीशी थांबण्यात येईल. आज इथं 4-5 वाजल्यापासून पहाटेच्या हे लोक आहेत. इथं तर काही लोक अशा आहेत, तिथं गॅस एजन्सीपाशी काही महिला, वृद्ध महिला, काही पुरुष अशा आहेत की 4-4 दिवसापासून तिथं लाईन लावून रोज सकाळी येतात, 5ला येतात, वापस जातात, त्यांना गॅस मिळत नाही. आता या संदर्भामध्ये जर गंभीर दखल नाही घेतली तर उद्या गॅसची सिलेंडरची लाईन डिस्ट्रीब्युटर्सपासून पार शिवाजी चौकात किंवा बसस्टँडपर्यंत ह्या जन आंदोलनामधून उभारण्यात येईल. त्यामुळे आपण ठरवावं की आता गॅसचा काळा बाजार कसा थांबवायचा आहे. बस. जय हिंद, जय भारत.